गुड इव्हनिंग सर्वांना. आय होप तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल रॉकचं. रॉक तुम्हाला समजू आले असेल. रॉकची जी कन्सेप्ट आहे त्याच कन्सेप्टवर बेस मिनरल आहे. काल आपण डेफिनेशनमध्ये बघितलं होतं की जे रॉक फॉर्म होतात ते मिनरलच्या 2 or more मिनरलच्या कॉम्बिनेशनच फॉर्म होतात. बरोबर आहे. तर मग तीच कन्सेप्ट आहे, फक्त कसं रॉकच्या जागी मिनरलचं नाव वापरायचं. आता आपण त्याचं मिनरलचं क्लासिफिकेशन इन डिटेल बघणार आहोत, मिनरलची डेफिनेशन बघणार आहोत, सर्व कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर होतील. काल जसं डायग्राम फ्लो चार्ट मध्ये आपण बघितलं होतं, म्हणजे जास्त लिहायचं नाही, जास्त टाइमपास पण करायचं नाही. फ्लो चार्ट मध्येच तुम्हाला समजून सांगतो, म्हणजे तुमचा पण टाइम कमी लागेल आणि तुमचा पण टाइम वेस्ट होणार नाही. 10 ते 15 मिनिटात आपण मिनरल हा टॉपिक जो तुम्हाला खूप कठीण वाटतो तो आपण सिंपल करून सांगणार. ओके, चला तर मग आजचा जो टॉपिक आहे तो आहे मिनरल. बरोबर. मिनरल टॉपिक मध्ये आता पहिली गोष्ट त्याची डेफिनेशन काय. पहिला जो विचार येतो तो, आता जर रॉक नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे तर रॉक मिनरल पासून बनेल. मिनरल पण काय, नॅचरली ऑकरिंग सबस्टन्स आहे. बरोबर आहे. होमोजिनियस इन नेचर आहे. होमोजिनियस इन नेचर किंवा इनऑर्गेनिक फॉर्म मध्ये. बरोबर. होमोजिनियस आहे किंवा इनऑर्गेनिक, नॅचरली ऑकरिंग, होमोजिनियस किंवा इनऑर्गेनिक, हॅव डेफिनेट केमिकल कंपोजिशन. त्याचं केमिकल कंपोजिशन कसं आहे, डेफिनेट आहे. म्हणजे जो फॉर्म्युला समजा आता F2O5 समजा Fe2O5, त्याचं जे केमिकल कंपोजिशन ते डेफिनाइट आहे. हॅव्हिंग डेफिनाइट केमिकल कंपोजिशन. आता डेफिनाइट केमिकल कंपोजिशन आहे. आता चौथा जो भाग आहे तो म्हणजे त्याचं जे कॅरेक्टरिस्टिक आहे ते जिओमेट्रिक फॉर्म आहे. जिओमेट्रिक फॉर्म म्हणजे काय, जिओमेट्रिक फॉर्म. आता जिओमेट्रिक फॉर्म म्हणजे आपण आता इनऑर्गेनिक केमिस्ट्री 11-12 शिकलीस तर इनऑर्गेनिक केमिस्ट्री मध्ये काय असतं, असे स्ट्रक्चर असतात. समजा आता SiO4 असलं समजा, मग त्याचं स्ट्रक्चर कसं असतं, या प्रकारे असतं ना, असं या प्रकारे स्ट्रक्चर असतात. मग ते वेगवेगळे स्ट्रक्चर वेगवेगळ्या कंपाऊंड साठी बनतात. बरोबर. इनऑर्गेनिकचे नियम बन तसं मग ती जिओमेट्रिक फॉर्म. डेफिनेशन समजायला सोपी, नॅचरली ऑकरिंग, इनऑर्गेनिक इन नेचर, डेफिनेट केमिकल कंपोजिशन अँड जिओमेट्रिक फॉर्म. संपली डेफिनेशन. ओके. आता याच्यात क्लासिफिकेशन बनतं ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन. ओरिजिनच्या बेसिसवर, केमिकल कंपोजिशनच्या बेसिसवर, नंतर स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर, नंतर वेगवेगळे सब क्लासिफिकेशन पण पडतं, ते पण आपण बघणार आहोत. आता सुरुवातीला ऑन द बेसिस ऑफ ओरिजिन, तो ओरिजिनच्या बेसिसवर जे बनतं त्यातलं पहिलं येतं प्रायमरी मिनरल. तर प्रायमरी मिनरल म्हणजे काय, जो रॉक आहे तो रॉक मेनली प्रायमरी मिनरल पासून बनतो. 95 to 98% कंपोनंट जो रॉकचा असतो तो मिनरल असतो, प्रायमरी मिनरल असतो. म्हणजे काय, हा कशापासून बनतो, आफ्टर सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा. प्रायमरी मिनरल आफ्टर सॉलिडिफिकेशन और क्रिस्टलायझेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा. क्रिस्टलायझेशन म्हणजे अर्थ क्रस्ट मध्ये जे मॉल्टेन मॅग्मा कूल होतो तो खूप स्लोली कूल होतो. स्लोली कूल होताना त्याचे क्रिस्टल फॉर्म होतात, तर त्यालाच क्रिस्टलायझेशन म्हणतात. बरोबर. क्रिस्टल. तर मग प्रायमरी मिनरल हे सगळ्यात जास्त कसे सापडतात, रॉक मध्ये. मेन कंपोनंट कोणचा, प्रायमरी मिनरल हा रॉकचा मेन कंपोनंट आहे. 98% पर्यंत रॉकचा कंपोनंट प्रायमरी मिनरल असतो. बरोबर आहे. आणि त्याच्यातच जर पाहिलं तर हा कशापासून तयार होतो, आफ्टर सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा. ओके.
ऑफ रॉक। रॉकचा 98% पार्ट प्रायमरी मिनरल पासून बनतो। बी सेकंडरी मिनरल जे असतात प्रायमरी मिनरल समजले की जे आफ्टर सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा पासून तयार होतात। रॉकचा 98% पर्यंत पार्ट तोच असतो प्रायमरी मिनरल, आणि सेकंडरी मिनरल हे जे प्रायमरी मिनरल प्री एक्झिस्टिंग मिनरल याचा वेदरिंग मुळे किंवा केमिकल चेंज मुळे चेंज इन फॉर्म होतो। मेनली वेदरिंग मुळे किंवा हीट आणि प्रेशर मुळे, हीट आणि प्रेशरच्या इफेक्ट मुळे प्रायमरी मिनरल चेंज होऊन सेकंडरी मिनरल मध्ये कन्वर्ट होतात। त्यात डबल डिकम्पोजिशन पण होऊ शकतं। डिकम्पोजिशन मुळे आणि मेन गोष्ट आहे की सेकंडरी मिनरल हे कुठे सापडतात? ऑन दी सरफेस ऑफ अर्थ। हे कुठे सापडतात? ऑन दी सरफेस ऑफ अर्थ। म्हणजे प्री एक्झिस्टिंग मिनरलच्या चेंज मुळे, प्री एक्झिस्टिंग मिनरल जे असतात त्याच्यात वेदरिंग होऊन हीट आणि हाय प्रेशर मुळे किंवा डिकम्पोजिशन मुळे प्रायमरी मिनरलचा चेंज होऊन सेकंडरी मिनरल तयार होतात। समजलं इथपर्यंत? ओके। आता प्रायमरी म्हणजे सेकंडरी मिनरल प्रायमरी मिनरल पासूनच तयार होत असतं। प्रायमरी मिनरल हा सॉलिडिफिकेशन ऑफ मॉल्टेन मॅग्मा पासून तयार झालेले असतात, म्हणजे रॉकच समजून घ्या तुम्ही। तुम्हाला जर समजा प्रायमरी मिनरलची रॉकची डेफिनेशन लिहायची सारखीच लिहून टाकायची। ओके। आता प्रायमरी मिनरल अजून सब डिवाइड होतं, त्याच्यात एक इसेन्शियल मिनरल म्हणजे काय आहे की जे मिनरल 95 to 98% पर्यंत रॉकच्या कॉम्बिनेशन मुळे किंवा रॉक मध्ये सापडतात, बरोबर आहे। आणि जे एसेसरी मिनरल जे असतात ते 2 to 5% पर्यंत सापडतात आणि नॉन इसेन्शियल असतात। मे बी इसेन्शियल और नॉन इसेन्शियल, म्हणजे हे इसेन्शियल असू शकतात किंवा नॉन इसेन्शियल असू शकतात। याची एवढी गरज भागत नाही, पण हे इसेन्शियल याची गरज भागते, याच्याशिवाय कम्प्लीट होऊ शकतं का कॉम्बिनेशन? नाही। किती पर्सेंट पर्यंत सापडतात? 95 to 98% पर्यंत। हे स्मॉल क्वांटिटी मध्ये सापडतात, हे लार्ज क्वांटिटी मध्ये सापडतात, बरोबर आहे। ऑन द बेसिस ऑफ इसेन्शियलिटी आपण प्रायमरी मिनरलचं क्लासिफिकेशन करू शकतो, किंवा प्रायमरी मिनरलचं नाही म्हणल्यापेक्षा मिनरलचं क्लासिफिकेशन धरा तुम्ही। ओके। इसेन्शियल मिनरल जे जास्त लार्ज क्वांटिटी मध्ये सापडतात, एसेसरी मिनरल जे स्मॉल क्वांटिटी मध्ये सापडतात। याच्याशिवाय काहीच पॉसिबल, हे लागतात म्हणजे लागतात। ओके। त्यानंतर मिनरलचं अजून सेकंड नंबरचं क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। स्पेसिफिक ग्रॅव्हिटी काय आहे की समजा आपण एखादी वस्तू घेतली, समजा तो मिनरल घेतला, तो पाण्यात टाकला, त्या पाण्यात टाकल्याच्या नंतर त्याचा व्हॉल्यूम किती चेंज होतो, बरोबर आहे। तो त्याचा रेशो पाण्याचा व्हॉल्यूमचा आणि मिनरलच्या वेटचा जो रेशो असतो त्याला काय स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर पहिलं जे असतं, समजा ओरिजिनच्या बेसिसवर झालं, दुसरं झालं, तिसरं स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या बेसिसवर पहिलं जे येतं ते येतं लाईट मिनरल। लाईट मिनरल म्हणजे याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कशा लेस दॅन किती असती? 2.85, आणि त्याची त्या जागी हेवी मिनरलची जी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ती कशी असती? मोर दॅन 2.85। आता तुम्हाला म्हणतो ही ऑब्जेक्टिव्ह एक तर कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण येऊ शकते आणि आपल्या सेमिस्टर एंड मध्ये येते, म्हणजे येते आमच्या पेपरच्या वेळेस पण ही जाती हेवी मिनरलची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती? तर मोर दॅन 2.85। ओके झालं। फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे काय की जो मिनरलचा टोटल वेट आहे आणि त्यानं जे वॉटर डिस्प्लेस केलं त्याचा जो व्हॉल्यूम आहे त्यालाच काय म्हणतात? स्पेसिफिक ग्रॅव्हिटी। आता चौथं जे क्लासिफिकेशन ते पडतं ऑन द बेसिस ऑफ केमिकल कंपोजिशन।
कंपोजिशन. आता केमिकल कंपोजिशन मध्ये मी फक्त तुम्हाला केमिकलचे नाव लिहून देतो. हे मेनली एवढं इम्पॉर्टंट नाहीये, कारण की याचे एक्झाम्पल्स लिहू शकतो. केमिकल मध्ये काय की हा केमिकल कंटेंट त्याच्यात असतो, बरोबर आहे. नेटिव्ह एलिमेंट, तर नेटिव्ह एलिमेंट मध्ये येतं गोल्ड, कॉपर, बरोबर. त्यानंतर दुसरं सिलिकेट, त्यानंतर तिसरं येतं ऑक्साइड आणि हायड्रॉक्साइड. चौथं येतं सल्फेट, पाचवं सल्फाइड, सहावं कार्बोनेट. आता हे वेगवेगळे नेटिव्ह एलिमेंट सिलिकेट, ऑक्साइड, हायड्रॉक्साइड, सल्फेट, सल्फाइड, कार्बोनेट अशा वेगवेगळ्या केमिकल कंपोजिशन म्हणजे कोणकोणचं केमिकल त्या मिनरल मध्ये त्याच्या बेसिसवर हे क्लासिफिकेशन. आता एक क्लासिफिकेशन जे प्रायमरी मिनरलचं पेपरात येऊ शकतं सेमिस्टर एंड मध्ये, ते येतं की शेअरिंग ऑफ ऑक्सिजन. आता आपण एक डायग्राम SiO4 समजा, हे याच्यात शेअरिंग ऑफ ऑक्सिजनचं शेअरिंग किती SiO4 बद्दल सोबत. तर आपण ही डायग्राम जी पाहिली ती जिओमेट्रिक फॉर्म. आता याच्या सोबत जे शेअरिंग होतं ऑक्सिजनचं वेगवेगळे, आता तुम्ही इनऑर्गॅनिक मध्ये बघितलं असेल की बा हे जो फॉर्म्युला तयार होतो याच्यात ऑक्सिजनचं शेअरिंग असतं. त्या शेअरिंगच्या बेसिसवर सिलिकेट मिनरलचं क्लासिफिकेशन आहे. तर पहिले येतं ऑर्थो सिलिकेट. तर ऑर्थो सिलिकेट मध्ये नो ऑक्सिजन शेअरिंग, यात ऑक्सिजन शेअरिंग असते का? नाही. दुसरं येतं सोरो सिलिकेट. सोरो सिलिकेट मध्ये किती ऑक्सिजन शेअरिंग असती? 1 ऑक्सिजन शेअरिंग. हे किती ऑक्सिजन शेअर करतं? 1. त्यानंतर तिसरं आयनो सिलिकेट. किती ऑक्सिजन शेअर करतं? 2 ऑक्सिजन शेअरिंग, बरोबर आहे. चौथं, आता हे क्लासिफिकेशन सिलिकेटचं आहे, पण कसं सिलिकेटचं ऑन द बेसिस ऑफ शेअरिंग ऑफ ऑक्सिजन. तुम्ही फक्त एवढं ध्यान ठेवायचं, ऑर्थो सिलिकेट म्हणजे नो ऑक्सिजन शेअरिंग, सोरो सिलिकेट म्हणजे 1 ऑक्सिजन शेअरिंग, आयनो सिलिकेट म्हणजे 2 ऑक्सिजन शेअरिंग. नंतर फायलो सिलिकेट म्हणजे 3 ऑक्सिजन शेअरिंग, 3D स्ट्रक्चर. नंतर कॉम्ब लाईक स्ट्रक्चर, हे 2D स्ट्रक्चर, बरोबर आहे. असं ध्यानात ठेवायचं. नंतर पाचवं टेक्टोसिलिकेट म्हणजे किती? 4 ऑक्सिजन शेअरिंग ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिजन शेअरिंग. आता हे जर तुम्हाला सेमिस्टर एंड मध्ये प्रश्न येतात की बा गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ प्रायमरी मिनरल, किंवा मग गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ ऑन द बेसिस ऑफ सिलिकेट. तर सिलिकेटच्या बेसिसवर कोणचा? ऑर्थो सिलिकेट, सोरो सिलिकेट, आयनो सिलिकेट. त्यात काय लिहायचं फक्त की 1 ऑक्सिजन शेअरिंग, 2 ऑक्सिजन शेअरिंग, 3, 4 असं. आणि याच्यात एक एक्झाम्पल तुम्हाला ते पाठच करावं लागणार आहे. आता डबल एक विचारतं की नॉन एक फेरोमॅग्नेशियम. आता याच्यात जे 1, 2 आणि 3 हे फेरोमॅग्नेशियम याच्या अंडर येतात, फेरोमॅग्नेशियम. आणि हे जो चौथा येतो तो येतो नॉन फेरोमॅग्नेशियम. हे एक सुद्धा ऑन द बेसिस ऑफ फेरोमॅग्नेशियम हे एक सुद्धा प्रायमरी मिनरलचं क्लासिफिकेशन येतं. सारखंच आहे, फक्त याच्यात हे 3 फेरोमॅग्नेशियम मध्ये येतात आणि हे चौथं नॉन फेरोमॅग्नेशियम मध्ये येतं, बरोबर. आय होप तुम्हाला इथपर्यंत
आय होप तुम्हाला इथपर्यंत सर्व मिनरल हा टॉपिक क्रिस्टल क्लिअर झाला असेल. सिंपल आहे. जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. कमेंट बॉक्स मध्ये नसेल विचारले तुम्ही मला पर्सनली मेसेज करून विचारू शकता किंवा आपल्या ग्रुपवर टाकू शकता. मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन. अजून तुम्ही फीडबॅक देऊ शकता. लेक्चर बद्दल काही चेंजेस करायचे असले ते पण आपण करू. पीडीएफ फॉर्म मध्ये चांगलं वाटतं का याच्यात चांगलं वाटतं ते पण सांगा. ओके. आणि आपण असेच 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कन्सेप्ट क्रिस्टल क्लिअर करत जाऊ. असं तुम्हाला एवढं पॉईंट टू पॉईंट कोणी सांगू नाही शकत. ते आपण सांगण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद इथपर्यंत लेक्चर ऐकल्याबद्दल.